सप्तशृंगी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते धनादेश वाटप। कल्याण पूर्वेतील सप्तशृंगी इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर करण्यात आली। आमदार सुलभा गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर ही मदत मंजूर झाली असून आज तहसीलदारांच्या उपस्थितीत आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते संबंधित कुटुंबियांना धनादेश सुपूर्द करण्यात आले। ही मदत आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आली। संकटाच्या काळात सरकार पाठीशी असून ही तत्पर मदत म्हणजेच खरी लोकसेवा असल्याचे मत आमदार गायकवाड यांनी व्यक्त केले। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांचे विशेष आभार मानले। 20 मे रोजी सप्तशृंगी अपार्टमेंटचे दुर्घटना झाली होती, त्यामध्ये जे 7 जण मृत्युमुखी पडलेले होते, तर त्यांना जे आपण शासनातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीतून देवाभाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या याच्यातून जी मदत काय होईल त्याने फोन करून देवाभाऊने त्यांना 5 लाखाची मदत जाहीर केली होती आणि ते आज ठाणे जिल्हाधिकारी तसेच कल्याण तहसीलदार यांच्याकडून आज आपल्याला चेक आले ते आणि ते त्या जे दुर्घटना घडलेले त्यांच्या परिवाराला इथे माझ्या ऑफिसमध्ये देण्यात आले। बरोबर आहे। संस्कृती अपार्टमेंटमध्ये जे दुर्घटनाग्रस्त मयत झाले होते त्यांच्या कुटुंबियांना माननीय आमदार मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने तसेच तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांच्या मदतीने आज रोजी जे दुर्घटनाग्रस्त झालेत त्यांना 5 लाखाचा चेक आमदार मॅडमकडून अदा झालेला आहे। आम्ही शासनाचा तसेच मॅडमचा खूप खूप आभारी आहोत।